नमस्कार, सप्ततारा न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। न्यूज बुलेटिन मध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी यांची यात्रा उत्साहात साजरी। विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन। कोरेगाव नगरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ माता जोगेश्वरी यांची यात्रा अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर उत्साहात साजरी झाली। दिवसभर श्री भैरवनाथ मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्रींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। यात्रेनिमित्त मंदिर परिसरात विविध दुकानांची रेलचेल होती। कोरेगावच्या यात्रेला संपूर्ण महाराष्ट्रात आगळीवेगळी परंपरा आहे। यात्रेनिमित्त होणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यती राज्यातील एक भव्य शर्यत म्हणून ओळखली जाते। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुधवारी पहाटे 2:30 वाजता श्री भैरवनाथ मंदिरात धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय संजय बर्गे, सामाजिक कार्यकर्ते निलेश बाजीराव बर्गे आणि मुंबईतील उद्योगपती नितीन गुलाबराव बर्गे यांनी सपत्नीक श्रींना अभिषेक केला। यावेळी बर्गे कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। श्रींची आरती झाल्यानंतर दर्शनासाठी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती। भैरवनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात दर्शनबारी गर्दीने फुलून गेली होती। रात्री मान्यवरांच्या हस्ते आणि यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये श्रींचे पालखी पूजन करण्यात आले। त्यानंतर नगर प्रदक्षिणा करून पालखी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आली। भाविकांनी भैरवनाथाच्या नावानं चांगभलचा जयघोष करत गुलालाची उधळण केली। रात्री सोंगाचा कार्यक्रम झाला। सोंगे पाहण्यासाठी ठिकठिकाणी मोठी गर्दी झाली होती। महाबळेश्वर येथे महाराष्ट्र महापर्यटन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची भेट। पत्रकारांशी साधला संवाद। महाबळेश्वर येथील महाराष्ट्र महापर्यटन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी दुपारी 1 वाजता महाबळेश्वर येथे भेट दिली व पाहणी केली। टेंट सिटी येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि महापर्यटन उत्सवाचा पर्यटकांनी आस्वाद घ्यावा असे आवाहन केले। राज्य सरकारच्या माध्यमातून महाबळेश्वर येथे दिनांक 2 ते 4 मे या कालावधीत महापर्यटन उत्सव होत असून या उत्सवात 60 पंचतारांकित टेट्स, लेझर शो, विविध पर्यटन सहली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या समवेत मंत्री आठवले यांनी टेंट सिटीची पाहणी केली। महाबळेश्वर येथे 60 पंचतारांकित टेट्स असतील, त्यात राहण्याची वेगळी अनुभूती लोकांना मिळणार आहे। लेझर शो, विविध पर्यटन सहली, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली महापर्यटन उत्सव सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली। महाबळेश्वर हे अत्यंत टुरिस्ट असणारं प्लेस आहे, थंड हवेचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी देशभरातून टुरिस्ट येतात। महाराष्ट्र सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की या ठिकाणी महापर्यटन उत्सव जो आहे तो महाबळेश्वरमध्ये होत आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्री, डेप्युटी सीएम दोन्ही या ठिकाणी असा निर्णय घेतलेला आहे की प्रत्येक डिव्हिजनमध्ये प्रत्येक वर्षाला असा महोत्सव घ्यायचा आणि त्या ठिकाणी टुरिस्ट कशी त्या ठिकाणी जास्त आली पाहिजे या दृष्टिकोनातून हा प्रयत्न अत्यंत चांगला आहे। जिल्हाधिकारी पाटील साहेब इथं आहेत, शिव मॅडम या ठिकाणी आहेत, त्यांचा प्रयत्न अत्यंत चांगला आहे। या ठिकाणी जवळजवळ हजारोच्या संख्येने टुरिस्ट या ठिकाणी येणार आहेत आणि विशेष गोष्ट या ठिकाणी हे आहे की या ठिकाणी सगळे जे सूट बनवलेले आहेत, म्हणजे हॉटेलपेक्षाही मोठे सूट आहेत, म्हणजे 800 फुटाचे, 1000 फुटाचे, 500 फुटाचे असे सूट या ठिकाणी बनवलेले आहेत आणि त्याचा आनंद लोकांनी लुटला पाहिजे आणि अशा पद्धतीनं 2 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत हा महोत्सव होतो आहे आणि याला माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत। मी सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून भारत सरकारच्या वतीने या महोत्सवाला शुभेच्छा देतो आणि भारत सरकारच्या वतीने जरूर पुढच्या वेळेला अशा पद्धतीचा महोत्सव जर ठेवला तर भारत सरकारच्या टुरिझम डिपार्टमेंटच्या वतीनंही मदत करण्याचा प्रयत्न नक्की आपण करू। सर्व पर्यटकांना निवेदन करतो की आपण या महोत्सवाचा लाभ घ्या आणि हा महोत्सव अत्यंत देखणा अशा पद्धतीचा या ठिकाणी ठेवलेला आहे। माझा या महोत्सवाला हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।
अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी मुंबईत मंत्रालयातील नवीन दालनातून सुरू केले कामकाज. महायुती सरकारमध्ये महत्त्वपूर्ण मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी सांभाळणारे सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मंत्री मकरंद आबा पाटील यांनी मंत्रालयात अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर नवीन दालनामध्ये प्रवेश केला. नवीन दालनातून त्यांनी कामकाजाला प्रारंभ केला आहे. सामान्यातील सामान्य जनतेला न्याय दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत नूतन दालनाची पाहणी केली. त्यानंतर श्री गणेशाची विधिवत पूजा करून त्यांनी कामकाजाला सुरुवात केली. सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी महायुती सरकार कार्यरत असून मदत व पुनर्वसन विभागामार्फत सामान्य जनतेचे सर्व प्रश्न सोडवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात आदर्शवत कामकाज मदत व पुनर्वसन विभागाकडून केले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. मंत्रालयात भेटावयास आलेल्या अभ्यंगतांची भेट घेऊन त्यांच्या निवेदनांचा स्वीकार केला. मंत्री पाटील यांनी सर्व निवेदने वाचून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. पिंपुडे बुद्रुक येथील बेनामी अतिक्रमण प्रकरणी कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या विरोधात गुरुवारी सातारा येथे आंदोलन. जावेद आतार यांची माहिती. पिंपुडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात बेनामी बांधलेल्या 25 दुकान गाळ्यांचे अतिक्रमण काढण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देऊन देखील त्यांचे पालन न करता या विषयावर जाणीवपूर्वक दिरंगाई करणाऱ्या कोरेगाव पंचायत समितीच्या प्रशासक तथा गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांच्या निषेधार्थ माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष जावेद आतार हे महाराष्ट्र दिनी गुरुवार दिनांक 1 मे रोजी सकाळी 10 वाजता सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांच्या दालनासमोर आंदोलन करणार आहेत. या संदर्भात आतार यांनी बुधवारी दुपारी 3 वाजता स्थानिक पत्रकारांना माहिती दिली. सातारा जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेत गट क्रमांक 430 मध्ये पिंपुडे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात बेनामी 25 दुकान गाळे बेकायदेशीररित्या बांधले आहेत. या संदर्भात गेल्या 3 वर्षांपासून तक्रार करून देखील सातारा जिल्हा परिषद आणि कोरेगाव पंचायत समिती प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही. कोणते ना कोणते कारण देऊन दरवेळेस अतिक्रमण हटवण्याचे काम बारंगळे जाते असा आजवरचा अनुभव असल्याचेही त्यांनी सांगितले. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यास्नी नागराजन यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून त्यांनी दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी कोरेगाव पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांना अतिक्रमण तात्काळ काढण्याबरोबरच स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांवर ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्रतेचा प्रस्ताव दाखल करण्याचे आदेश दिले होते. आजवर दिलेले पुरावे, केलेल्या तक्रारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश असून देखील सुप्रिया चव्हाण या जाणीवपूर्वक या विषयात टाळाटाळ करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एकूणच त्यांची कार्यपद्धती ही अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूने असल्याचे स्पष्ट होत आहे असेही आतार यांनी निदर्शनास आणून दिले. एकूणच सुप्रिया चव्हाण यांचा कारभार चुकीच्या पद्धतीने सुरू असून ते अतिक्रमण करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई व्हावी आणि अतिक्रमण तात्काळ काढावे व स्थानिक ग्रामपंचायत सदस्यांवर ग्रामपंचायत अधिनियमानुसार अपात्रतेचा प्रस्ताव दाखल करावा व बेनामी अतिक्रमण धारकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी महाराष्ट्र दिनी दिनांक 1 मे रोजी सकाळी 10 वाजता नागराजन यांच्या दालनाबाहेर आंदोलन करणार असल्याचेही आतार यांनी स्पष्ट केले. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर म्हसवड पोलिसांची कारवाई. सुमारे 25 लाखांचा मुद्देमाल जप्त. गुन्हा दाखल. म्हसवडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पुन्हा एकदा अवैध धंद्याच्या विरोधात धडक कारवाईला सुरुवात केली आहे. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर वाळू माफियांना दणका दिला असून म्हसवड परिसरामध्ये होत असलेल्या अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई केली आहे. वाळूसह डंपर ताब्यात घेऊन 25,18,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत म्हसवड पोलिसांनी बुधवारी सायंकाळी 6 वाजता माहिती दिली. मानगंगा नदीच्या पात्रातून पिवळ्या रंगाच्या डंपरमध्ये वाळूची चोरटी वाहतूक सुरू असल्याची माहिती समजताच डंपर पकडण्यासाठी म्हसवड, पुळकोटी, शिरताव तसेच आजूबाजूच्या गावांमध्ये शोध घेतला. बनगरवाडी ते मेगासिटी जाणाऱ्या रस्त्यावर बनगरवाडी गावाच्या पुलाजवळ पोलिसांनी पाठलाग करून डंपरला पकडले. त्यामध्ये 3 ब्रास वाळू भरलेली आढळून आली. सोमनाथ आप्पा तोरणे वय 32 वर्ष, राहणार कोकुडवाड, तालुका मान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे म्हसवड परिसरातील अवैध वाळू उपसा करणारे व वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे, हवालदार जगन्नाथ लुबाळ, राहुल थोरात, अनिल वाघमोडे, नवनाथ शिरकुळे, होमगार्ड अजित शेळके, अक्षय गायकवाड, पोलीस मित्र सुमित बोडरे यांनी ही कारवाई केली.
आहे.